बंधारे आश्रमशाळा प्रकरणी आदिवासी टायगर सेनेचे निवेदन आमदार आमशा पाडवी यांची तात्काळ पाहणी। नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आदिवासी टायगर सेनेतर्फे अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। निवेदन प्राप्त झाल्यानंतर आमदार आमशा पाडवी यांनी तात्काळ नवापूर तालुक्यातून बंधारे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेला भेट देत घटनास्थळाची पाहणी केली। यावेळी त्यांनी शाळेतील परिस्थितीची माहिती घेतली, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घटनेचा आढावा घेतला। स्थानिक नागरिक व पालकांशी संवाद साधताना आमदार पाडवी यांनी या घटनेबाबत निष्पक्ष चौकशी होईल व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली। तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आदिवासी टायगर सेनेनेही दोषींवर त्वरित कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी कायम ठेवली आहे। निवेदनावर किरण वडवी, निशात गावित, लाजरस गावित यांच्या सह्या आहेत। लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयस्वानी विसरवाडी। हे 3 दिवसापासून जे एक लहान मुलाच्या मृतदेह इथे सापडला आणि म्हणून मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की असं आहे साहेब, तुम्ही तिथे विजिट द्या। पण आज आम्ही विजिटला आल्यानंतर विचारपूस केली असताना जे पाण्याची टाकी आहे आणि त्या टाकीवर कधी झाकण ठेवला नाही असा विषय आहे। आता मध्ये जे असेल ते तर खोल येतील, पण आज पाहणी केली असताना तिथे फक्त झाकण होता आणि त्या म्हणून ते मुलगा तिथे वारला आहे असं आज आपण इथे करतो। पण हे एक घटना नाही, एक तिसरी घटना आहे आणि म्हणून जे बी दोषी असेल ते दोषींवर कसं कारवाई करायचे, काय कारवाई करायचे, काय पाठपुरावा करायचे ते मी 100% करेन। आता मला कळलं कालपासून इथे जे कर्मचारी होते त्यांना पोलीसवाले घेऊन गेले आहे। अटक केलं, काय केलं ते आता मला माहिती नाही, पण ते मी पूर्ण 100% पाठपुरावा करेन। जे बी दोषी असेल तो कोणी बी सापडला, तो मुख्याध्यापक असेल किंवा अधीक्षक असेल, जो बी असेल दोषी त्यांच्यावर कारवाई करेल।